श्री स्वामी समर्थ. कार्य जळे कर्म नाही, स्वामी समर्थांची कृपा कशी होईल. कार्य जळे कर्म नाही म्हणजेच एखादे कार्य पूर्ण होण्यास वेळ लागत आहे किंवा अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. प्रयत्न करूनही अडथळे येतात, मन अस्वस्थ राहते आणि ध्येय गाठणे कठीण वाटते. अशा वेळी श्रद्धा, समर्पण आणि योग्य मार्गाने स्वामी समर्थांची कृपा मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म स्वरूप असून त्यांच्या कृपेने अशक्य ते शक्य होऊ शकते. मात्र त्यांची कृपा मिळवण्यासाठी काही नियम आणि उपासना पद्धती पाळल्या तरच यश प्राप्त होते. 1. स्वामी समर्थांची कृपा का आणि कशी आवश्यक आहे. स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील परमहंस योगी आहेत. ते त्यांच्या भक्तांचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतात. त्यांच्या नामस्मरणाने आणि कृपेमुळे जीवनात आलेली संकटे हळूहळू नाहीशी होतात. स्वामी समर्थांची उपासना केल्याने मानसिक शांतता मिळते आणि प्रत्येक कार्यात यशस्वी होण्याचा मार्ग तयार होतो. आपले जीवन, नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा कुटुंबातील समस्या या सर्व गोष्टींवर अनेक वेळा आपले नियंत्रण नसते. अशा वेळी योग्य दिशेने प्रयत्न करताना स्वामींच्या कृपेचा आधार घेतल्यास कार्यसिद्धी होते. 2. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी 12 प्रभावी उपाय. 1. दररोज नामस्मरण करावे. स्वामी समर्थांचा जप हा अत्यंत प्रभावी आहे. कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र सातत्याने जपावा. दिवसातून किमान 108 वेळा म्हणजे 1 माळ किंवा शक्य असल्यास अखंड जप करावा. 2. स्वामींच्या आरती आणि स्तोत्राचे पठण करावे. रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची आरती म्हणावी. तसेच पुढील स्तोत्रे नियमितपणे वाचल्याने स्वामी समर्थांची विशेष कृपा मिळते. श्री स्वामी समर्थ अष्टक, दत्तबावनी, गुरुचरित्र वाचन किमान 1 अध्याय दररोज वाचावा. स्वामी समर्थ तारक मंत्र. 3. स्वामींच्या प्रतिमे समोर दिवा आणि नैवेद्य दाखवावा. रोज सकाळी स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा प्रतिमे समोर तुपाचा दिवा लावावा. त्यांना फळे, दूध किंवा गुळखोब्याचा नैवेद्य दाखवावा. 4. स्वामींच्या मठाला भेट द्यावी. श्री स्वामी समर्थांचे महाराष्ट्र आणि भारतभर अनेक मठ आहेत. जसे की अक्कलकोट, सोलापूर येथे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष वास्तव्य केले होते. दिंडोरी, नाशिक येथे दत्त संप्रदायाच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली उपासना केली जाते. पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, नागपूर येथेही अनेक स्वामी समर्थ मठ आहेत. यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन दर्शन घेतल्याने कार्यसिद्धी होते. 5. गुरुचरित्र पारायण करावे. श्री गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे. प्रत्येक समस्येवर यामध्ये उपाय दिले आहेत. 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवसांचे पारायण केल्याने भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. 6. सामाजिक सेवा आणि दानधर्म करावा. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार दीन दुबळ्यांना मदत करणे हा श्रेष्ठ उपाय आहे. कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी गरिबांना अन्नदान करावे, प्राण्यांना अन्नपाणी द्यावे आणि समाजसेवा करावी. 7. संकट समाधान स्तोत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ संकट समाधान स्तोत्र हे विशेष प्रभावी आहे. सातत्याने पठण केल्याने कोणतेही मोठे संकट टळते. 8. प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. फक्त प्रार्थना करून काहीच होणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, पण तू स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेव. त्यामुळे मेहनत आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. 9. आत्मपरीक्षण आणि संयम ठेवावा. स्वामी समर्थांकडे मागण्या करणे सोपे आहे, पण त्या पूर्ण होण्यासाठी संयम आणि श्रद्धा आवश्यक आहे. काही वेळा कार्य उशिरा सिद्ध होते, पण त्याची योग्य वेळ आल्यावरच यश मिळते.
10. घरात सकारात्मक ऊर्जा टिकवावी. घरात रोज स्वच्छता करावी. स्वामी समर्थांचे फोटो, मंत्र आणि आरत्या लावाव्यात. घरातील वाद, राग आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवावी. 11. संकटे येण्यासारखी कारणे टाळावीत. स्वामी समर्थ सांगतात की पापमुक्त जीवन जगले की संकटे दूर होतात, त्यामुळे चुकीच्या मार्गाने पैसा मिळवणे, इतरांना त्रास देणे किंवा कोणत्याही अनैतिक कृती करणे टाळावे. 12. स्वामी समर्थांना संपूर्ण आत्मसमर्पण करावे. शेवटी सर्व गोष्टींचे अंतिम नियंत्रण परमेश्वराकडे असते. श्रद्धा ठेवा आणि स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन आहे. कार्य जळे कर्म नाही असे वाटत असेल तर स्वामी समर्थांची उपासना आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळेल. श्रद्धा, समर्पण, सेवा आणि सातत्य हीच स्वामी समर्थांची कृपा मिळवण्याचा खरा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या देव भक्ती चॅनेलला एक लाईक करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.